पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव दोघांचा एक संसार. नगराला प्लेगचा जोर अतिशय वाढला. राहुरीचे मिशनरी रेव्हरंड डॉक्टर बालंटाईन हे MD असून त्यावेळेला चांगले नावाजलेले डॉक्टर होते. सरकारने त्यांना प्लेगच्या ड्युटीवर नगराला नेमलं आणि मिशननी त्यांच्या जागी राहुरीला टिळकांची बदली केली. आता मी अगदी पूर्णपणे ख्रिस्ती लोकांमध्ये राहायला आले. राहुरीच्या गावाच्या पश्चिमेला ख्रिस्ती लोकांची वस्ती आहे. या वस्तीच्या पलीकडे अर्ध्या फरलांगावर डॉक्टर बालंटाईन साहेबांचा बंगला आहे आणि ह्या बंगल्यात आम्ही सर्व एकत्र राहायला लागलो. माझं आणि दत्तूचं राहणं हे टिळकांबरोबर बंगल्यात असे. मात्र कंपाऊंडामध्ये एक निराळी स्वतंत्र खोली होती आणि या खोलीत मी माझा स्वयंपाक आणि देवदेव करायची. माझं सोहळं ओळं अगदी पहिल्यासारखं कडकडीत होतं. या खोलीच्या शेजारच्या खोलीत बालंटाईन साहेबांच्या मुलांची आया राहत असे. हिला सगळेजण आयाबाई म्हणत. आयाबाई अशिक्षित होती, पण दुसऱ्यांच्या सोयी गैरसोयीकडे पाहण्याचं वळण हिला इतकं होतं की आता मला त्याची किंमत कळते. नारायणराव गोखल्यांची मी मुलगी, माझं सोहळं केवढं कडक असेल ह्याची कल्पना करायला ती तेवढी आठवण पुरेशी आहे. अशी ही कडक सोवळी बाई अगदी ओवळ्या बाईच्या शेजाराला तेव्हा साधारणपणे खटके उडायला हवेत, पण तसं कधीच झालं नाही. तिने आपलं खाणं पिणं मुळीच सोडलं नाही, पण सगळं काही फार युक्तीने चाले. कधी कधी ती टिळकांना जेवायला बोलवी, पण हे काय खातात याची मला कधीच कल्पना होत नसे. त्यांना जेवायला बोलावलं म्हणजे मला ती शिधा देई. ती आपल्या खोलीमध्ये दोरीवर नेहमी काहीतरी वाळत घालीत असे. तिला विचारलं तर म्हणे, अहो बाई, प्लेगचे दिवस, तेव्हा कपड्यांना हवा पाहिजे ना लागायला. जेवताना पण ती दार लावून घे. त्याचंही मला आश्चर्य वाटे. का हो आयाबाई, तुम्ही दार का लावून जेवता? ती म्हणे, अहो बाई, आमची रीतच अशी. कधी कधी ती जेवायला बसली म्हणजे आत ठोकल्याचा दणदण आवाज येई. मी विचारी, आयाबाई, तुम्ही जेवताना ठोकता का हो? तेव्हा तिने उत्तर द्यावं, अहो बाई, घुशींची बिळं बुजवते, या घुशीने लई त्रास दिलाय. एकदा तर दार बंद होतं आणि आयाबाईच्या घरातून चमत्कारिकच काही भाषण ऐकायला यायला लागलं. कोणी म्हणे मी पाय घेईन, कोणी म्हणे मी मुंडकं घेईन. हे आहे तरी काय? मला मोठी चुटपुट लागून राहिली. मी म्हटलं, आयाबाई, हे काय हो चमत्कारिक तुमच्या घरातनं बोलणं येतं? तर तिने चटकन उत्तर दिलं, अहो बाई, काय सांगू, राक्षसाची गोष्ट लावली होती ना, त्यातलं ते बोलणं हो. मला कामाला बाई वगैरे कोणी नव्हतं. आयाबाईने हळूहळू सारी कोरडी कामं करायला सुरुवात केली. केर काढला तर काय होतं हो बाई? मला हळूच तिने विचारावं. तिच्या गोड स्वभावामुळे मीही तिला ते करू द्यायला लागले. पाणी स्वयंपाक वगैरे मात्र मी करी. याच ठिकाणी माझ्या पहिल्या ख्रिस्ती बंधूची आणि माझी गाठ पडली. त्याचं वागणं, कपडे वगैरे अगदी शुचिरभूत ब्राह्मणासारखं होतं. त्याचं नाव बापू नामाजी आढाव. मी टिळकांना विचारलं, हे कोण ब्राह्मण आहे तो? टिळकांनी सांगितलं, हे गुडशस्थ ब्राह्मण आहेत. आता मी देशस्थ, कोकणस्थ, कराडे वगैरे ब्राह्मणांच्या पोटजाती ऐकल्या होत्या, पण गुडशस्थ ही जात काही घडली नव्हती. मला त्यांचं म्हणणं पटलं आणि पुढे कित्येक वर्षांनी मला गुडशस्थ ब्राह्मणाचा अर्थ कळला. ते बापूराव आमच्याकडे 2-3 दिवस होते. मला माझ्या नातेवाईकांची आठवण झाली की मी रडायला लागायची. इतके दिवस टिळकांकरता रडले, आता नातेवाईकांकरता रडायला लागले. बापूरावाने माझी पुष्कळ समजूत करावी. तुम्ही रडू नका, मला तुमचा भाऊ समजा. आणि म्हटल्याप्रमाणे शेवटपर्यंत ते माझ्याशी भावाप्रमाणे वागले सुद्धा. आम्ही राहुरीला जायच्या आधी नगराला टिळकांकडे एक गृहस्थ आला. त्याला व्हायचं होतं ख्रिस्ती. तो टिळकांना पप्पा आणि मला आई म्हणायला लागला. टिळक त्याच्यावर फार प्रेम करीत आणि त्याला आपल्या मुलाप्रमाणे मानित. तसं टिळकाने कुणावर प्रेम केलं नाही. अहो, जो कोणी त्यांना भेटे त्याच्यावर त्यांचा चटकन विश्वास बसे. माणसाची खरी परीक्षा त्यांना स्वतःला आहे असं त्यांना वाटे. उलट मला वाटे की माणसाची खरी परीक्षा मलाच आहे.
हा माणूस मला एक लफंगा वाटत होता, तर टिळकांना तो देवदूत वाटत होता. ते मला म्हणत, तुला सायकॉलॉजी कळत नाही. मी म्हणे, मला नसेल कळत, पण मला व्यवहार ज्ञान नक्की आहे. आणि मी सांगते, हा माणूस लफंगा आहे. हे मी माझ्या व्यवहार ज्ञानाच्या जोरावरच तुम्हाला सांगते. ते म्हणत, तू फार दुराग्रही आहेस. हा माणूस देवाचा मोठा सेवक होणार आहे. तू बघशील. मग मी त्यांना सांगितलं, मी सांगते हा काही होणार नाही. एक दिवस डोक्यावर चांगला हात फिरवून निघून मात्र जाईल. आमच्या बरोबर तर आवरीला पण आला. तिथे त्याचा बाप्तिस्मा झाला. पुढे थोड्या दिवसांनी टिळकांनी त्याला विसापूरला कसलंसं काम लावून दिलं. त्याला मी पाणी प्यायचं भांड, काही फराळाचं अंथरूण पांघरूण दिलं आणि वाटेला लावलं. गेल्यानंतर सुद्धा त्याची नियमाने पत्र येत असत. बिचाऱ्याला आपल्या वाचून कोण आहे असं म्हणून टिळक त्याला अधूनमधून मोसंब्यांची पार्सल पण पाठवी. एक दिवस टिळक काही कामाकरता नगराला गेले. टिळक गेल्यावर दुसऱ्याच दिवशी त्यांचं पत्र आलं की आपल्या घरची चोरी झालेली आहे. नवल असं वाटतंय की घर कुठेच फोडलेलं नाही. अहो, कुलप सचीच्या तशी आहेत. सगळी दारं बंद आहेत. पण पायखान्यातल्या टिनपाणापासून एकूण एक सर्व सामान गेलेलं आहे. अंथरूण पांघरूण, चांदीची बटणं, शर्ट, कोट, मधाची बाटली यापैकी काहीही जागेवर नाही. पत्र वाचताच मला ह्या टिळकांच्या मानसपुत्राचा संशय आला. हे काम दुसऱ्या तिसऱ्या कोणाचंही नसून याच भामट्याचं आहे असं मी मनाशी ठरवलं. टिळक लवकरच परत आले. त्यांनी प्रास्ताविक अशा बऱ्याच लोणखड्या थापा मारल्यानंतर हळूच म्हटलं, शेवटी चोर सापडला हं. मी आशाळभूतासारखं विचारलं, सामान सापडलं का? तू अशी उतावीळ करू नको ग, मी तुला सगळं सांगतो. बरं सांगा. अगं, तो आपला मुलगा विसापुरात होता ना, तो होता म्हणून सगळं काही मिळालं. नाहीतर एक फुटका तांब्या सुद्धा हाती लागला नसता. म्हणजे तो काही पोलीस बिलीस झाला की काय? नाही ग, चोरांनी चोरी केली आणि आपल्या नावाचं भांड घेऊन गेला बेटा बाजारात विकायला. तिथे ते ह्याने ओळखलं, धरला त्याचा हात आणि दिला नेऊन पोलिसात. किती हुशार माणूस. तुम्ही काय म्हणा, पण चोर पोळपाट लाटणं आणि तीनपाट घेऊन काय करणार मला सांगा. हा कुणीतरी माहितीतला भामटा असला पाहिजे. या जिन्सा चोराला काय करायचे आहेत? तुला काय ठाऊक, चोऱ्याचे सुद्धा पैसे करतात. बर बर, मग पुढे काय झालं? पुढे काय, विसापुराहून त्याचं पत्र आलंय की 10 रुपये पाठवा, सामान सगळं माझ्या ताब्यात घेतलंय, पैसे येताच घेऊन येतो. मग आता त्याला पैसे पाठवायचे का? तर ही काम कुठे पैशा वाचून होतात? चल, नाही तर मीच जाऊन सामान आणतो, दे पैसे. मग मी पैसे आणायला आतल्या खोलीत गेले आणि टिळकांचा हाच विषय चालू होता. घरामध्ये नेहमी बाहेरची माणसं बोलत बसलेली दिसत आणि घरातल्या गोष्टी वेगळ्या, बाहेरच्या वेगळ्या, असं काहीच नव्हतं. तर मी मी आत आल्यानंतरचं टिळकांचं बोलणं मला स्पष्ट ऐकू येत होतं. अहो, चोरी त्यानेच केली. डॉक्टर ह्यूम कडून किल्ल्या आणल्या, 4 गाड्या आणून त्यात सगळं सामान भरलं. लोहारणीने विचारलं, सामान कुठे चाललं? तर तिला सांगितलं, टिळकांनी मला मुद्दाम राहुरी येऊन सामान आणायला पाठवलंय. आतमध्ये मी सगळं ऐकत होते. पण व्यवहार ज्ञानाचा माझ्याजवळ पुष्कळ साठा असल्यामुळे मनात म्हटलं, हरकत नाही, एवढं मोठं सामान 10 रुपयात परत मिळताय ना, जाऊ दे 10 रुपये गेले तर. असं म्हणून मी बाहेर आले आणि टिळकांच्या हातात 10 रुपये ठेवले. टिळकांनी ते 10 रुपये नेऊन त्याच्या स्वाधीन केले आणि त्याला सांगितलं की मी पुढे जातो, तू सामान घेऊन ये. टिळक परत आले. मी म्हटलं, सामान कुठे आहे? ते म्हणाले, येत आहे मागून. मी म्हणाले, तुम्ही सगळा संसार त्याला दान केलात, आता त्याची दक्षिणा राहिली होती, आता देऊन आलात वाटतं. पण टिळकांना तो आपलं सामान घेऊन येणार अशीच पुष्कळ दिवस खात्री वाटत होती. पण तो कधीही आला नाही. 4-5 महिन्यांनी प्लेगचं मान कमी झालं आणि डॉक्टर बालंटाईन राहुरीला परत आले. ख्रिस्ती झाल्यापासून टिळक उन्हाळ्यामध्ये महाबळेश्वरला जाऊन तिथल्या युरोपियन आणि अमेरिकन मिशनरीना मराठी शिकवत असत. या शिकवण्यांचं त्यांना बरंच उत्पन्न होत असे. वर्षातून 3 महिने महाबळेश्वरला आणि 9 महिने नगरला.
तर डॉक्टर बालंटाईन राहुरीला आले त्यावेळेला टिळकांची महाबळेश्वरलाच जाण्याची तयारी होती. यावर्षी त्यांच्याबरोबर मी आणि दत्तू होतो. टिळकांनी आपल्या आईला म्हणजे आश्यम्माबाईंना आम्ही येतो असं लिहिलं आणि त्यांनाही आमच्याबरोबर महाबळेश्वरला येण्याचं आमंत्रण दिलं. आश्यम्माबाईंनी ते आमंत्रण ताबडतोब स्वीकारलं. वाईला त्यांना कोणी कोणी म्हणत, तुम्ही जाऊ नका, टिळकांच्या बायकोचं आणि तुमचं पटणार नाही, पटलं नाही तर तुम्ही काय कराल? मग आश्यम्माबाई त्यांना म्हणाल्या, नाही पटलं तर मी परत येईन, मी तिथे राहिलंच पाहिजे, असा काही माझा त्यांच्याशी करार झालेला नाहीये. वाईला सुद्धा आमची व्यवस्था होती. दत्तूसाठी पेढे, आंबे, माझ्यासाठी निराळी स्वयंपाकाची सोय. इथे पण मी माझ्या हाताने स्वयंपाक केला आणि आम्ही सगळी जेवलो. नंतर आश्यम्माबाईंनी आपलं घर आवरलं, सगळी बांधाबांध केली आणि आम्ही बैलगाडीने महाबळेश्वरला जायला निघालो. आम्ही सर्वांनी टोचून घेतलं होतं. तरी बैलगाडीतल्या प्रवाशांना प्लेगचं भय अधिक, त्यामुळे त्यांना मध्येच 10 दिवस दांडेगरास झोपड्यामध्ये मुक्काम करावा लागत असे. आम्ही पण तिथे मुक्काम केला. माझं सोहळं, माझे देव हे सगळं बरोबर होतं. आसपासच्या झोपड्यातले लोक आश्चर्य करीत की हे आहे तरी कसलं कुटुंब, हा दाढीवाला मनुष्य दिसतोय मुसलमान, बरोबरची म्हातारी दिसते ख्रिस्ती आणि तरुण दिसते ब्राह्मण आणि पोरगा तर गळ्यात जानबं घालून फिरतोय, काय काय. इथे पाण्याची अडचण भासायला लागली. पाणी खूप दूर होतं. पखालीचं पाणी मिळे पण ते कातड्याच्या पखालीत आणि मुसलमानाने आणलेलं. मी स्वतः कमरेवर कळशी घेऊन आमच्या पुरतं पाणी आण. बाकी पाणी पखालीचं चालू लागलं. एक दिवस काही अन्न उरलं होतं. ते मी एका मागणीला देऊ लागले. ते ती घेईना. ती म्हणे, बाई आम्ही किरिस्ती लोकांच्या हातचं खात नाही. मला ते ऐकून फार वाईट वाटलं. मी ढसढसा रडले. टिळक, आश्यम्माबाई यांनी माझी समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. पण माझं आपलं तेच. हेही लोक माझ्या हातचं घेत नाहीत तर माझे नातलग माझी सावली सुद्धा घेणार नाहीत. आश्यम्माबाई म्हणाल्या, लक्ष्मीबाई तुम्ही काही रडू नका हो, सगळं काही ठीक होईल. तुमचे नातलग तुमच्याकडे येतील, तुम्ही त्यांच्याकडे जाल, पण तुम्ही 1-4 दिवस सोसलं पाहिजे. या गोड बोलण्याला उत्तर म्हणजे माझं त्यांना ताड ताड बोलणं. पण ती माऊली बिचारी चांगल्या स्वभावाची, म्हणून तिने माझं सगळं बोलणं निमूटपणे ऐकून घेतलं. 10 दिवस भरल्यानंतर जाण्याची परवानगी मिळाली. पुन्हा बैलगाड्या जुंपल्या आणि सामानासह आणि पाहुण्या रावण्यासह निघून आम्ही महाबळेश्वरी येऊन पोचलो. टिळकांचे नोकर चाकर वगैरे कधी बदलत नसत. ते महाबळेश्वरला येऊ लागल्यापासून सैदू मिस्त्रीचं घर घेत. याही वेळेला त्याला त्याने आधी पत्र लिहून ठेवलं होतं. त्याने सगळी तयारी जय्यत करून ठेवली होती. बाड बिछाना, दूध, तूप, दही, लोणी, भाजीपाला, सरपण इतकंच नाही तर ह्या दाढी दीक्षितांनी पाणी सुद्धा भरून ठेवलं होतं. काय तो स्वयंपाकच करायचा राहिला होता. 10च्या सुमाराला आम्ही महाबळेश्वराला बिराडी जाऊन पोहोचलो. घरवाल्यांनी घर उघडून दिलं. सामान सुमान गाड्यातून काढलं. जो तो आपल्या कामाला लागला. दत्तू खेळायला, टिळक लिहायला, आश्यम्माबाई ड्रॉइंग रूम सजवायला आणि मी स्वयंपाक करायला. विहीर घरापासून बाहेर 4 हातावर चढकेच्याच बाजूला होती. पाण्याची सोय बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं. मी पाणी शेंदलं. गार हवा, थंड पाणी आणि गोड अन्न. मनही शांत झालं. तेव्हा आम्ही मोठ्या आनंदाने जेवायला बसलो. टिळक आणि आश्यम्माबाई एका पंक्तीला बसल्या आणि त्यांना मी वाढून दिलं आणि मी आणि दत्तू त्यांच्या समोरच दुसऱ्या पंक्तीला बसलो. बोलताना मी विहिरीबद्दल माझा आनंद व्यक्त केला. हा विषय निघेपर्यंत आमचं जेवण मोठ्या सुखासमाधानाने चाललं होतं. पण पाण्याचा विषय निघताच डोळ्यांना पाणी आणि अन्नात विष अशी स्थिती झाली. टिळक म्हणाले, तू स्वतः पाणी शेंदून आणायचं नाही, ते मला शोभत नाही, मी ब्राह्मण ठेवतो पाण्याला. माझ्या पोटात धस्स झालं. अहो, नगरचा अनुभव अगदी ताजा होता. त्या बिचाऱ्या ब्राह्मणाला माझ्यासाठी भुर्दंड भरावा लागला आणि जातीबाहेर पडायची वेळ आली होती. आमचा थोडासा वाद झाला, पण अगदीच थोडा. पुढे सगळं जेवण संपेपर्यंत दोन्हीकडे गुपचूप. सभोवतालची सगळी वस्ती धावड मुसलमानांची होती. आम्ही जातीचे ब्राह्मण, आमचे सोयरे मुसलमान, अशी आमची स्थिती होती.
उद्या ब्राह्मण कुठला मिळवायचा? आणि टिळकांना तिथे ब्राह्मण शोधित बसायला वेळ तरी कुठे होता? पहाटे 6 पासून संध्याकाळी 6 पर्यंत त्यांना काम होतं. तरी मला अजून आधार वाटत होता. माझ्याजवळ अजून 2 घागरी भरलेल्या होत्या. रात्रीची जेवणं झाली. 1.5 घागर पाणी उरलं. रात्री माझी झोप पाणी शोधण्यात गेली, ती पहाटे 4ला परत आली. जागी झाल्यावर पुढे पाण्याची 1.5 घागर दिसायला लागली. सारा दिवस मोठ्या कृपणासारखं वागून सुद्धा संध्याकाळला दत्तूला आणि मला पुरेल इतकंच पाणी राहिलं. आता मात्र माझी पाचावर धारण बसली. डोळ्याचं पाणी मात्र पुष्कळ वाहत होतं. त्याचा काय उपयोग? टिळक म्हणत, आज तू हे पाणी पी. मी उद्यापासून दुसरी व्यवस्था करतो. मी म्हणे, एकदा प्यायलं म्हणजे प्यायलं, मग काय राहिलं? नेहमीप्रमाणे जेवायला बसले. कंठ दाटूनच येत होता. कसं तरी अर्ध जेवण उरकलं. घास घशात अडकला. टिळक म्हणाले, शरीर रक्षी तो धर्म. शिवाय पाणी 4 हात वाहिलं की त्याचा विटाळ जातो, असं हिंदू धर्म सांगतो. तेव्हा तू हे पाणी पी. मी मुसलमानाच्या हातचं पाणी तोंडाजवळ नेलं. हो नाही करता करता डोळे घट्ट मिटून एक घोट घेतला. तो आत फार वेळ घुटमळलाच नाही. ताबडतोब पोटात होतं नव्हतं ते घेऊन जोराने बाहेर आला. माझ्या वांतीमुळे सगळ्यांची जेवणं तिथेच आटपली. मी तिथेच पडले. मला सडकून ताप भरला. टिळकांना आता आपल्या हट्टाचं फार वाईट वाटायला लागलं. हिला समोरून पाणी आणून दिलं असतं तर काय बिघडत नव्हतं, असं आश्रमाबाई त्यांना म्हणायला लागल्या आणि त्यांनीही आपली चूक कबूल केली. मी अंथरुणावर पडल्या पडल्या उशीला न्हाऊ घालीत होते. 3 वाजेपर्यंत माझ्याकडे कोणी आलं नाही. टिळकांना आता फार चोरट्यासारखं झालं होतं. मी मनातल्या मनात टाहो फोडून देवाला म्हणत होते, देवा, आज मी हे काय केलं, काय केलं? आज माझे पूर्वज मला स्वर्गात काय म्हणत असतील? या पापाचं मला कोणतं प्रायश्चित्त भोगावं लागणार आहे? अशा 1 ना 2 विचारांनी माझं मन व्यग्र होऊन गेलं होतं. त्यावेळी माझे डोळे मिटलेले होते, पण पण एकदम प्रकाश पडल्यासारखा मला भास झाला. प्रकाश पडला म्हणजे मी काय अलंकारिक भाषेत सांगत नाही. अहो, खरोखरच सूर्यप्रकाशा इतका चक्क प्रकाश पडल्यासारखा मला भास झाला. माझी तळमळ नाहीशी झाली आणि पूर्वी कधीही डोक्यात आले नव्हते असे विचार आता माझ्या डोक्यात थैमान घालायला लागले. टिळकांचा देवावर फार भाव. ते एकसारखे माझ्यासाठी प्रार्थना करीत होते. दत्तूला घरातल्या या भीषण शांततेचा अर्थच कळेना. पण थोड्या वेळाने त्यांनी आपला धंदा म्हणजे खेळण्याचा सुरू केला आणि तो आम्हाला पूर्णपणे विसरला. टिळकांच्या प्रार्थनेला उत्तर आलं. माझ्या मनाला जखडून टाकणाऱ्या जातीभेदाच्या साखळ्या खळाखळ तुटून पडल्या. एका चुटकीसरशी हे झालं. त्यावेळी माझ्या मनात आलेले विचार इतके स्पष्ट होते की ते मला आता जवळजवळ आले तसे इथे लिहून काढता येतील. देवाने जाती केल्या का माणसाने? देवाने केल्या असत्या तर माणसात काहीतरी फरक ठेवला असता ना. जन्म मरण, हाड मांस, बुद्धी, बरं वाईट जाणण्याचं सामर्थ्य, सुख दुःख ही सर्व मानव जातीला सारखीच आहे ना. मग मनुष्य प्राण्यात जर देवाने जाती केल्या तर त्याच देवाने प्राणीसृष्टीत का निरनिराळ्या जाती केल्या नाहीत? ब्राह्मण बैल, शूद्र बैल, वैश्य कावळा, अतिशूद्र कावळा असले भेद पशुपक्षात कुठे आहेत? ब्राह्मण आणि शूद्र यात काय फरक आहे? शूद्राच्या शिरी नंदीचं शिंग नाही की ब्राह्मणाच्या कपाळी महादेवाचं लिंग नाही? अहो, स्त्री आणि पुरुष या 2 जाती निरनिराळ्या असल्या तर आहेत. बस बस आता माझा जातीभेद गेला. आजपासून माझ्यातला जातीभेद समूळ नष्ट झाला. यापुढे मी सगळ्यांच्या हातचं खाईन आणि सर्वांच्या हातचं पीन. माझी ही विचार मला सुरू होतीच. इतक्यात आश्रमाबाई येऊन माझी समजूत करायला लागल्या. तुम्ही आता उठा, पाणी भरा आणि स्वयंपाकाला लागा, असं त्या म्हणाल्या. मी म्हणाले, मी पाणी आणणार नाही आणि स्वयंपाकही करणार नाही. तुम्ही स्वयंपाक करा, मी जेवीन. त्यांना माझ्या बोलण्याचा आशयच कळेना. त्यांनी जाऊन टिळकांना सांगितलं. टिळक येऊन तेही मला पाणी आणून स्वयंपाक करण्याविषयी सांगायला लागले. मग मी त्यांना स्पष्ट सांगितलं
की मी स्वयंपाक करणार नाही. ते म्हणाले, तू उगाच स्वतःला त्रास करून घेतेस. मी तुला यापुढे पाण्याबद्दल किंवा स्वयंपाकाबद्दल अवाक्षर सुद्धा बोलणार नाही. तू तुला हवं असेल तशी वाग. पण माझं म्हणणं अगदी निश्चयाचं होतं. मी त्यांना म्हटलं, मी अगदी मनापासून सांगते, रागाने सांगत नाही. टिळकांची जेव्हा खात्री पटली की मी खरोखरच मनापासून सांगते, तेव्हा त्यांना फार आनंद झाला. ते म्हणाले, थँक गॉड. तिथेच टिळकांनी प्रार्थना केली. आशामाबाईंनी स्वयंपाक केला आणि आम्ही सगळे मोठ्या आनंदाने जेवलो. परजातीच्या हातचं अन्न खाण्याचा माझा तो पहिलाच प्रसंग होता. पाणी प्यायले तेव्हा माझी जी स्थिती झाली ती अन्न सेवनाने काही झाली नाही. आशामाबाई काही दिवस राहून परत वाईला आपल्या कामावर गेल्या. त्या गेल्या तेव्हा मला फार वाईट वाटलं. खऱ्या सासूबाईंच्या हाताखाली मी कधीच वागले नाही, कारण माझ्या लग्नाच्या आधीच त्या गेल्या होत्या. राजधान गावाला एक सासू मिळाली होती. तिने माझी कशी परवड केली ते मी मागे लिहिलंच आहे. पण आशामाबाई मात्र सासू म्हणण्यापेक्षा आई म्हणणंच अधिक शोभेल. क्रमशः पुढे चालू.